सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधी आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग 31. आजूबाजूंची घरंसुद्धा सुरेखच होती, परंतु तिच्या घराची गच्ची आणि बाग सर्वात सुंदर. गच्चीवर ठेवलेले छोटे छोटे कुंड्यांमधील शोभेचे झाडं तीसुद्धा सुरेखच होती. त्या झाडांना बघून आईला झाडांची आवड असावी किंवा प्रियांशला तरी असावी याची जाणीव तिला झाली. प्रियाला तसे पाहिले तर वृक्षरोपणामध्ये आणि वृक्ष संगोपनामध्ये विशेष अशी रुची नव्हती, परंतु पर्यावरणप्रेमी ती होती. हळूहळू कपड्यांच्या घड्या करत ती तिथेच उभी राहिली. मधूनच कधीतरी तिच्या अंगावर पावसाचा थेंब पडायचा आणि अंग शहरून जायचे. प्रिया, येऊ का ग मदतीला? पुन्हा आईचा आवाज आला आणि प्रिया म्हणाली, नाही, झालेच आई, आले. पाऊस येणारच, मोबाईल चार्ज करून ठेव. आमच्याकडे एकदा लाईट गेली की वेळेवर येत नाही, कधी कधी तर 2-2 दिवस येत नाही. तुला काय बाई, तुझ्या बाबांच्या घरी जनरेटर असेल, आमच्याकडे नाही. इथे दिवाबत्ती आणि कंदीलच लावावा लागतो. तुझ्या मोबाईलमध्ये असेल दिवा, त्याचा उपयोग तू करशील रात्री. रात्री लाईट गेली तर घाबरायचं नाही, मी आहे ना घरामध्ये. चल लवकर स्वयंपाक करून घेऊ. प्रियांची आई म्हणाली आणि स्वतःच स्वयंपाकघरात घुसल्या आणि त्यांच्या पाठोपाठ प्रियासुद्धा. टोमॅटोची चटणी करूया, लवकर होते. तुला आवडत असेल तर करते, नाहीतर तूच सांग काय करायचे. प्रियांच्या आईने विचारले. आई, मला टोमॅटोची चटणी फार आवडते, करूया ना, काही हरकत नाही. आणि असं म्हणून लगेच प्रियाने टोमॅटो हातात घेऊन धुवायला सुरुवात केली. प्रियांच्या आईने तोपर्यंत कांदा कापून, लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या सर्व तयारी करून ठेवलेली होती. टोमॅटोची चटणी व्हायला वेळ लागणार नाही, तोपर्यंत तू कणिक भिजवून ठेव, लगेच पोळ्या करू. प्रिया म्हणाली, आई, आज पोळ्या करण्याऐवजी मस्त गरम गरम ज्वारीची भाकरी केल्या तर? अरे वा. माझ्या प्रियांशला सुद्धा टोमॅटोच्या चटणीसोबत गरम गरम ज्वारीची भाकरी खायची सवय आहे. तुझी आणि त्याची खाण्याची सवय सारखीच आहे. तुमच्या दोघांचं फार जमणार आहे बाई. कधी कधी आपल्या जेवणाच्या सवयी जर सारख्या असल्या तर आपल्या दुसऱ्या सवयीसुद्धा सारख्याच असतात. ते सर्व ऐकल्यानंतर प्रियाला लाजल्यासारखे झाले आणि आपली सून लाजत आहे म्हणून प्रियांच्या आईने सुद्धा बोलणे आवर्तेच घेतले. आई, भाकरी मी करते, असे म्हणून तिने स्वतःच भाकरी करायला सुरुवात केली. दुसऱ्या गॅसवर तोपर्यंत इकडे प्रियांच्या आईने बनवलेल्या टोमॅटोच्या चटणीचा वास सगळीकडे दरवळत होता. सासूबाई आणि प्रिया या दोघींचा अर्ध्या तासाच्या आत स्वयंपाक बनवून झाला. चल, वेळ कशाला लावायचा, 2 भाकरी झालेली आहे, आपण जेवायला बसू, चालेल? प्रियांची आई प्रियाला म्हणाल्या. काही हरकत नाही. आणि ताट घेऊन प्रियाने वाढायला सुरुवात केली. प्रिया आणि आई जेवायला बसलेल्या होत्या. तेवढे तिला काहीतरी आठवले. मोबाईल तिने घेतला आणि फोटो काढण्यासाठी सुरुवात केली. सेल्फी काढत होती. त्या सेल्फीमध्ये सासूबाई पण येतील अशी पोस्ट तिने घेतली. जेवणाची ताट आणि त्या दोघी आल्या पाहिजे अशा पद्धतीने ती फोटो काढू लागली. प्रियाच्या जेवणाकडे ध्यान नाही, फोटो काढत आहे हे बघून प्रियांची आई प्रियाला म्हणाली, अगं, पहिल्यांदा जेवण करून घे, फोटो काय काढत बसली आहेस? आई, हा फोटो मी त्यांना पाठवत आहे, तुमच्या लेकाला पण कळू द्या आम्ही काय जेवण करत आहोत. प्रिया फोटो काढतानाच बोलली. प्रियांशला फोटो पाठवणार आहे का? थांब मग जरा. त्यांनी पदर व्यवस्थित केला. बोलता बोलता प्रियाचा फोटो काढून झाला. ताटाला नमस्कार केला आणि प्रिया म्हणाली, चला आई, झालं फोटो काढून, चला जेवायला बसा. जेवतानाच प्रियांच्या आईला मात्र राहवले जात नव्हते. दाखव ना तो फोटो कसा आला, असं त्यांनी आग्रह धरला. मग प्रियाने मोबाईलमधून तो फोटो काढून त्यांना दाखवला. तो फोटो बघितल्यानंतर त्यांना फार आश्चर्य वाटले. घरातील फोटो तर ब्लॅक अँड व्हाईट आहे, हा फोटो कसा काय कलरफुल दिसत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले. त्या पुन्हा पुन्हा तो फोटो बघू लागल्या. प्रियांशने नाही काढले का कधी असे तुमचे फोटो? प्रियाने कुतूहलाने विचारले. कधीच नाही अगं, त्याला फोटोच काढता येत नाही. तू त्याला घरी आल्यानंतर सर्व शिकवून दे. मला तरी वाटतं त्याला येतच नसतील असे फोटो काढायचे. प्रियाची आई अगदी सहज बोलून गेली. नाही आई, त्यांना येत असेल, ते किती हुशार आहेत, शिक्षक आहेत, या गोष्टी माझ्यापेक्षा जास्त त्यांना येत असतील.
परंतु तुमच्याबरोबर त्यांनी कधीच फोटो काढले नसतील असे असू शकते. प्रिया म्हणाली. घरी आल्यानंतर तो कुठे घरात असायचा, सारखा मित्रामध्ये जायचा. फक्त सकाळी एकदा जेवण झालं की परत रात्री जेवायलाच घरी यायचा आणि त्यानंतर रात्री झोपायला. तू आली तेव्हा त्याला घराचं घर पण कळलं. प्रियांची आई जेवता जेवता म्हणाली. आई, आता ते जेव्हा येतील तेव्हा सुद्धा त्यांच्या मित्राकडे जातील? प्रियाने विचारले. नाही ग, आता कुठे तो मित्रामध्ये जाईल? त्याचे लग्न झाले ना आता, आणि ते सगळं तुझ्यावर आहे. तू त्याला बाहेर जाऊच देऊ नको ना. मग कसा जाईल बाहेर? प्रियांची आई प्रियाला शिकवू लागली. काय ग प्रिया, मोबाईलमधून जसं तू प्रियाबरोबर बोलू शकते तसे मी माझ्या मुलींबरोबर बोलू शकते का? प्रियांच्या आईने विचारले. हो, का नाही? मोबाईल नंबर असेल तर आपण कुणाशीही कधीही बोलू शकतो. अगदी तुमच्या मुलीचंच कशाला, तुमच्या माहेरच्या मंडळींशी सुद्धा बोलू शकतो. प्रिया सुद्धा अगदी हुशारीनं बोलून गेली. म्हणजे मी माझ्या भावाशी सुद्धा बोलू शकते? त्यांचा नंबर आहे माझ्याजवळ. त्याचा म्हणजे त्याच्या मुलाचा नंबर आहे. तू म्हणशील तर देईल मी तुला तो नंबर. खूप वर्ष झाले ग मी माझ्या भावाशी बोलले नाही. त्याला ऐकू येत नाही, पण मी त्याच्याशी बोलेल, अगदी उत्सुकतेने प्रियांची आई बोलली. आई, अनेक वर्ष झाले तुम्ही तुमच्या भावाशी बोलले नाही ना. आज मात्र मी तुम्हाला बोलतेच कशाला. तुमचा भाऊ तुम्हाला दिसणार सुद्धा या माझ्या मोबाईलमध्ये. प्रिया अजून उत्सुकता वाढवण्यासाठी मुद्दाम बोलली. या छोट्याशा डब्यामधून मला माझा भाऊ एवढ्या दूरवर, तो मुंबईमध्ये आहे, तो तो दिसेल खरंच? का ग, चेष्टा नको करू या म्हातारीची ग पोरी. बोलताना आवाज रडका झाला होता. प्रियांच्या आईचा. नाही आई, मी खरं सांगत आहे. मी कशाला तुमची चेष्टा करू? मी सुद्धा माझ्या माहेरच्या लोकांना सोडून आलेले आहे. मला माझ्या आई वडिलांची, भावाशी बोलावेसे वाटते. तसे तुम्हाला सुद्धा वाटत असेलच. मला जाणीव आहे. ज्या पद्धतीने मी माझी लोक सोडून आलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमची लोक सोडून इथं आलेले आहात. आपण एकमेकींची सोबती चांगल्या मैत्रिणी बनवून राहूया, चालेल? प्रिया आपला हात देत त्यांना विचारू लागली. त्या हातावर हात ठेवत म्हणाल्या. हो, सासू सुनेचं नातं फार पुराणं झालं. मला खरं तुझ्यासारखी तरुण मैत्रीण पाहिजे होती. अगदी तरुण झाल्यासारखं वाटतं. आणि मैत्रीमध्ये काही कटकट नसते. हे सासू सुनेच्या नात्यामध्ये काय सांगू, काय नको सांगू, सांगितलं तरी प्रॉब्लेम, नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम. तिला म्हणून मोकळे बोलता येत नाही, मला म्हणून बोलता येत नाही. मैत्रिणी जर आपण एकमेकींच्या बनून राहिलो तर खूप चांगले एकमेकींना समजून घेता येईल. प्रियांच्या आईच्या चेहऱ्यावर तेज झळकत होते. प्रियांची आई धावत पळत आपल्या रूममध्ये गेली आणि तिथून एक जुनी वही बरोबर घेऊन आली. त्यामध्ये लिहिलेला आहे त्याचा नंबर. तू बघ. प्रियांच्या आईला झालेली घाई प्रियाला समजत होती. प्रियाने त्या वहीतील नंबर प्रियांच्या आईच्या मदतीने पाहिला आणि मग डायल करण्यासाठी मोबाईल आपल्या हातात घेतला. तेवढ्यात प्रियांची आई एकदम घाबरत म्हणाली. नको, जाऊ दे. प्रियांशला नाही आवडणार मी असं बोललेलं. उगाचच भांडण करेल तो तुझ्याशी सुद्धा आणि माझ्याशी सुद्धा. नको, जाऊ दे, राहू दे. देवाची इच्छा असेल तर बोलू पुन्हा कधीतरी. आई, प्रियांश कशाला रागवतील? तुमचा सख्खा भाऊ आहे ना तो, आणि तुमच्याच भावाशी बोलण्यासाठी ते का तुम्हाला रागवतील? त्यांना तर आनंद होईल की मामांशी बोलायला त्यांना मिळाले नाही. परंतु आई मात्र पोट भरून बोलली. ते कशाला माझ्याशी भांडण करतील या छोट्याशा गोष्टीसाठी? तुम्ही उगाचच काळजी करत असतात आणि यांना घाबरण्याची गरज नाही. प्रिया तिच्या सासूला समजावू लागली. नाही ग प्रिया, तसं नाही. तुला माहीत नाही आमच्या दोघांमध्ये काय वाद झालेला आहे. फार जुन्या गोष्टी आहेत या. परंतु प्रियांशने आपल्या मनाला लावून घेतलेला आहे. तो बोलू देत नाही, माहेरी जाऊ देत नाही मला. माझ्यासाठी माहेरची सर्व मंडळी मरूनच गेलेली आहेत असंच मला म्हणतो. प्रियांची आई पुन्हा डोळे पुसत सांगू लागली. असं काय झालं आहे आई? उत्सुकतेने प्रियाने विचारले. एक थंड उसास टाकत प्रियांची आई म्हणाली. अगं, नवरा मेला म्हणजे घरातील सर्वच मंडळी हळूहळू पाठ फिरवू लागतात. मग माहेरची मंडळी सुद्धा अगदी तसेच वागणार. आई बाबा माझे जिवंत होते तोपर्यंत त्यांनी मला मिळेल तशी मदत केली.
परंतु नंतर मात्र माझा भाऊ आणि त्याची बायको यांनी दुर्लक्ष केले. माझ्या प्रियांशला इंजिनियर व्हायचे होते. त्याच्यासाठी थोड्या पैशाची मदत पाहिजे होती, म्हणून तो मामाकडे गेला. पण मामाने एकही रुपयाची मदत केली नाही. उलट गरिबाने कशाला इंजिनियर व्हायचे स्वप्न बघायचे? नापास झाला तर काय भावात पडेल ते स्वप्न, असे म्हणून प्रियांची चेष्टा उडवली आणि इंजिनियर होण्याचे स्वप्न बघणारा माझा मुलगा एक शिक्षक बनून गेला. त्याचे स्वप्न शिक्षक बनण्याचे नव्हते. त्याला तर इंजिनियर होऊन स्वतःची कंपनी काढून गावातील होतकरू मुलांना त्या कंपनीमध्ये नोकरी द्यायची होती. त्याचे स्वप्न तुटले आणि त्या दिवसापासून माझे माहेरसुद्धा तुटले. बाप रे, फार भयानक आहे हे. त्यांनी असं करायला पाहिजे नव्हतं. प्रियांश तर लहानपणापासून फार हुशार होते. मग नापास होण्याची भीती त्यांना का वाटली? आई, यांना इंजिनियर होण्यासाठी पैशाची गरज होती, तर तुम्ही कर्ज का नाही घेतले? प्रियाने पुन्हा उत्सुकतेने प्रश्न विचारला. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.